आशीष आज काल ममता बनर्जीने तो राष्ट्रगानचा अपमान केला, त्याच्या संदर्भात काय? अतिशय दुर्भाग्यपूर्ण वर्तन ममता बॅनर्जी यांनी केलंय। खरं तर तो कायद्यामध्ये गुन्हाही होतो आणि त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी हे केलेलं कृत्य हे ठरवून केलं होतं का, हा आमचा सवाल। आणि मग ममता बॅनर्जीने जर हा अपमान केला असेल तर शिवसेना आजही त्यांच्या बरोबर का उभी आहे? शिवसेनेचं या अपमानाला समर्थन आहे का, हेही स्पष्ट होणं आवश्यक आहे। शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी। आशिषजी, तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत जो मुद्दा उपस्थित केलाय, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल विधान केलेलं आहे, ज्यावरून वाद निर्माण झाला की मी माफी मागायला सावरकर नाही, असं सांगितलं आहे की शिवसेनेच्या नेत्यांकडून त्यांना समज देण्यात आलेली आहे। पण भाजपची काय प्रतिक्रिया? कोण आहे ती प्रियंका चतुर्वेदी? कुठल्या पक्षात होत्या? खासदारकीसाठी कुठल्या पक्षात आल्या? सावरकर तरी त्यांना माहिती आहेत का? एकतर चुकीचा अपमानास्पद असा उल्लेख करायचा आणि स्वतःची तुलना सावरकरांशी करायची। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा मणिशंकर अय्यरने अपमान केल्यावर त्या मणिशंकर अय्यरांच्या पुतळ्याला जोडे मारले होते। मग आता या प्रियंका चतुर्वेदी यांना काय, या महोदयांना आता जोड्यांचे हार आमच्या महिलांनी घालायचे का? शिवसेनेने अशा पद्धतीचे खासदार निवडून दिल्याचं कारण, पाठवण्याचं कारण काय? आणि म्हणून प्रियंका चतुर्वेदी यांनी माफी मागितली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। त्या काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले आहेत, त्याचा हा काही परिणाम किंवा त्याचीच ती भूमिका? बघा, सत्य तर असं आहे की मी जे शिवसेना ओळखतो, शिवसैनिकांना ओळखतो, जे हिंदू हृदय सम्राटांचे खऱ्या अर्थाने शिवसैनिक आहेत, ते कुठलाही शिवसैनिक अशा पद्धतीने शिवसेना खासदाराने सावरकरांचा केलेला चुकीचा उल्लेख आणि अपमान सहन करणार नाही। शिवसैनिकांच्या मनात सुद्धा त्याची आग धगधगते आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की काँग्रेसमधना केवळ खासदारकीसाठी आल्या आणि आता महाराष्ट्राला सावरकर शिकू पाहतायत आणि शिकवू पाहतायत। या बाबतीमध्ये शिवसेनेनेच कठोर भूमिका घ्यावी, ही आमची अपेक्षा आहे। प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात भाजपवर काही आंदोलन करणार का? ज्या पद्धतीने त्यांनी माफी मागितली नाही, त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही, तर ती पावलं सुद्धा आम्हाला उचलावी लागतील। ममता बनर्जीने योग्य नाही आहे असं विधान केलं, त्यानंतर त्यांनी सांगितलं की मोदीचा पर्याय आम्ही सगळे जे प्रादेशिक पार्टी आहेत ते मिळून ठरवू शकतात। जे पराभूत मनोवृत्तीत आहे ते पर्यायाची काय चर्चा करणार? जे स्वतःच्या पायावर चालू शकत नाही ते शर्यत काय जिंकणार? जे एकमेकाचा हात घेतल्याशिवाय हातात रस्त्यावर चालू शकत नाही ते मोदींसमोर काय उभे राहणार? या देशातील जनतेने ज्या पद्धतीचा स्वच्छ पारदर्शी विकासात्मक कार्यक्रम मोदीजींनी सुरू केला आहे, त्याच्यावर वेळोवेळी मोहर उठवली आहे। आता आम्ही एकत्र येऊ म्हणण्यामध्येच स्वतःच्या दुर्बलतेचा सार्वजनिक परिचय या सगळ्या पक्षांनी दिलेला आहे। आशिषजी, पण दोन मतप्रवाह दिसले। एका बाजूला ममता बॅनर्जी असं म्हणते यूपीए कहां है, आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार असं म्हणतात की भाजप विरोधी सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन चालायचं आहे। बघा, याचा अर्थ स्पष्ट आहे की ममता बॅनर्जी पवार साहेबांचे ऐकतात की नाही, हाच सवाल आहे। जे चित्र दिसतंय त्यामध्ये पवार साहेबांचेही ममता बॅनर्जी ऐकत नाहीत असंच दिसतंय। काँग्रेसला ते मानित नाही, शरद पवारांचं ऐकत नाहीत आणि मग हे सगळे मिळून म्हणे स्वतः तिसरा पर्याय देणार आहेत। हे आपापसातल्या पायात पाय घालून पडणारी लोक देशाचा विकास काय करणार? जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर आज संजय राऊतांनी टीका केलेली आहे, जे आज ममतांच्या येण्यामुळे ज्यांच्या पोटात दुखत आहे। जेव्हा यूपीचे मुख्यमंत्री आलेले होते तेव्हा हे लोक काय करत होते,
आणि फायनान्स सेंटर जेव्हा गुजरातला गेलं त्यावेळेला हे कधीच काही बोलले नाही. त्याला जोडून आज इथे गुजरातचे मुख्यमंत्री सुद्धा आज आलेले आहेत आणि ते पण आज इथे बैठका घेत आहेत. तर या संदर्भात आपली काय भूमिका आहे? खरं तर शिवसेनेचे स्वतःचेच दात स्वतःच्या घशात गेले. काल ममता बॅनर्जी या ज्या आल्या होत्या काल परवा, ते इथले उद्योग कारखाने आपल्या राज्यात नेण्यासाठी आल्या होत्या. त्या आल्या होत्या त्या स्वतःच्या राज्याच्या विकासासाठी. याला आमचा विरोध नाही. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विकास करून देशाचा विकास करणार, तो केलाही पाहिजे. सवाल हा होता आहे की गुप्त बैठकीमध्ये युवराजांनी, राजशिष्टाचार मंत्र्यांनी राजशिष्टाचार एकाच मुख्यमंत्र्यांना देऊन पायाभरणी का केली? शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह उघड पडलेला आहे आणि राऊत साहेबांना लक्षात आल्यामुळे आता त्याच्यावर पांघरून घालण्याचं ते काम करतायत. एवढा मोठा महाराष्ट्र द्रोह शिवसेनेने केला, हे पाप आहे. इथल्या मराठी मुलांना शिववडा आणि वडापाव विकायला द्यायचा आणि मग युवा मंत्र्यांनी, राजशिष्टाचार मंत्र्यांनी ममता बॅनर्जींना ट्रायडंटला भेटायला द्यायचं. त्यानंतर बैठका त्यांनी अरेंज करण्यामध्ये मदत करण्याची शंका आहे. आणि जेव्हा सत्तेत महाराष्ट्रात बसलेल्यांनी ममता बॅनर्जींचं दूत म्हणून काम केलंय, हा महाराष्ट्रद्रोह आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आले असतील किंवा बंगालच्या मुख्यमंत्री आले असतील, ते त्यांच्या राज्याच्या हितासाठी देशभरात फिरणार असतील तर त्यावर शंका घेण्यासारखं काही नाही. आरोप आमचा आहे की युवराजांनी, युवा मंत्र्यांनी, राजशिष्टाचाराने ममता बॅनर्जींना मदत केली. हा राजशिष्टाचार अन्य प्रांतांना नाही, मग ममताला का? हा सवाल आहे. आशिषजी, काल जेव्हा आदित्य ठाकरे गेले होते ते हे गुजरातचे मुख्यमंत्रीसाठी ते गेलेच नाही. तो राजशिष्टाचार बघा, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कुठल्या मुख्यमंत्र्यांना भेटावं, कुठल्याला भेटू नये, त्यांचा सवाल आहे. हिंसाचार पसरवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे समर्थक त्यांना व्हायचं असेल, त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्र्यांना भेटावं, त्यांचा प्रश्न आहे. विकासाची नांदी ज्या राज्यातून देशभरामध्ये वाहते, महाराष्ट्राच्या बरोबरीने करतायत, त्या गुजरातला भेटायचं की नाही, त्यांचा प्रश्न आहे. बांगलादेशींचं समर्थक करणाऱ्या ममतांना आदित्य ठाकरेजींना भेटावं असं वाटतं, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून ममता बॅनर्जींना ते का भेटले, हा सवाल आमचा आहे. ती गुप्त बैठक का होती? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना असा राजशिष्टाचार तुम्ही दिला नाही, आमचं काही म्हणणं नाही. पण महाराष्ट्रातले रोजगार कारखाने, रोजगारदार यांना पळवण्यासाठी आदित्य ठाकरे भेटले, ही शंका आहे. आणि म्हणून तो महाराष्ट्र द्रोह शिवसेनेने केलाय, त्याचं पहिलं उत्तर द्या. आशिषजी, तुम्ही असं म्हणता की ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरेंमध्ये जी चर्चा झाली ती उघड झाली पाहिजे. तर काही जण असाही मुद्दा उपस्थित करतायत की लोकसभा निवडणुकीच्या आधी अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्येही बंद दाराआड चर्चा झाली होती, तेव्हाही ती उघड झाली नव्हती. दोन मित्र पक्षांमधली चर्चा उघड झाली नाही आधी, नंतर स्पष्टच केली आहे. आम्ही कुठलंही आश्वासन दिलं नाही, हे उघडपणे बोललेलो आहोत. जे कल्पोकल्पित हॅल्युनिशियामध्ये स्वतःला पडलेल्या स्वप्नामध्ये जगतात, त्यांना काय दुसरं सुचलं असेल तर त्यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. हिंदी में जानना चाहेंगे। आशीष जी, प्रियंका चतुर्वेदी ने कहा था कि सावरकर को लेकर जो बयान दिया था, शिवसेना का डबल स्टैंडर्ड नजर आ रहा है इसको पूरे मामले में। कौन है ये प्रियंका चतुर्वेदी? इनका महाराष्ट्र के लिए कंट्रीब्यूशन क्या है? कौन से दल से वो आई थी और राज्यसभा के लिए कौन से दल तक पहुंची है? इस प्रकार का सावरकर जी का अपमान करने का बयान गलत तरीके से करना, ये महाराष्ट्र को मान्य नहीं, हमें मान्य नहीं, भारतीय जनता पार्टी को कभी मान्य नहीं है. सावरकर जी का अपमान करने पर माफी मांगना, ये उनसे अपेक्षा करते समय उन्होंने खुद की तुलना सावरकर जी से करनी है. जो हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के शिवसैनिक है, उनको भी इसके ऊपर गुस्सा है. और इसके लिए मुझे लगता है प्रियंका चतुर्वेदी जी ने अपना बयान वापस लेना चाहिए. जरूरत पड़ी तो इस विषय पर भारतीय जनता पार्टी आंदोलन भी करेगी. कल ममता के बाद आज एनसीपी ने कहा है कांग्रेस को कि कांग्रेस अपनी हैसियत को समझे पूरे देश में लड़ नहीं सकती, इसलिए आप कॉम्प्रोमाइज के लिए तैयार है. किसने कहा?
नाउ एनसीपी ने कहा है। देखिए, मुझे इसके बारे में जानकारी नहीं किसने किसकी हैसियत निकाली, लेकिन अगर 3 दल जो आज महाराष्ट्र में इकट्ठा है वो अगर एक दूसरे की हैसियत निकालते हैं तो जनता को क्या सेवा देंगे? ये एक दूसरे के कपड़े आज ही फाड़ने लगे तो देश का नेतृत्व की चर्चा क्या करेंगे? और इसके लिए कल ममता बनर्जी ने जो कहा कि यूपीए कहाँ है, ये शिवसेना को मान्य है क्या? और उसके ऊपर अगर शरद चंद्र पवार साहब ये कहते हैं कि भाई हम लोग सब लोग साथ में ही हैं, तो ममता बनर्जी एनसीपी का सुनती है कि नहीं है? अगर ममता बनर्जी कांग्रेस को मानने के लिए तैयार नहीं है, एनसीपी का सुनने के लिए तैयार नहीं है और चली तीसरी आघाड़ी करने, ये खेल लगा के रखा है क्या? और इसके लिए जनता ने तो तय कर दिया है। गए 7 सालों से जिस प्रकार से प्रामाणिकता से, विनम्रता से, पारदर्शक पद्धति से विकास की राजनीति मोदी जी कर रहे हैं, देश ने मानस बना दिया है पहले से ही मोदी जी के साथ रहना है। नाना पटोले ने कहा है कि जिस तरीके से असदुद्दीन ओवैसी भड़काऊ भाषण दे करके और कहीं न कहीं बीजेपी को सपोर्ट कर रहे हैं इनडायरेक्टली, उसी तरीके से ममता बनर्जी भी कांग्रेस का विरोध करके बीजेपी को सपोर्ट कर रहे हैं। मुझे लगता है नाना पटोले जी को फिर एक बार स्कूल में जाकर पढ़ाई करनी पड़ेगी। अरे आप सत्ता में बैठे हो, अगर अकबर ओवैसी भड़काऊ भाषण करते सत्ता में बैठे हुए कांग्रेस को लगता है तो आपके पास कानून व्यवस्था है, आपका सरकार है, आप उसके ऊपर केस करो। क्यों नहीं कर रहे हो? क्यों उनको प्रोटेक्ट कर रहे हो? और इसके लिए अकबर ओवैसी के बारे में गलत बयान करना ये इनका काम, लेकिन कानूनन रास्ते पर नहीं चलना, इस प्रकार की प्रताड़ना। और जहां तक ममता बनर्जी जी की बात है तो ममता बनर्जी से खुले आम जनता को साथ में लेकर चुनाव में अच्छी सफलता भारतीय जनता पार्टी ने उनके खिलाफ ली है। कहां गई कांग्रेस वहां पश्चिम बंगाल में? कहां गई कांग्रेस कम्युनिस्ट पश्चिम बंगाल में? कहां शिवसेना और एनसीपी थी? और त्रिपुरा में भारतीय जनता पार्टी ने ममता बनर्जी को पराभूत भी करके दिखाया है। और इसके लिए मेरा तो इनको सलाह है, मसलत है कि ममता बनर्जी के समर्थक जितने महाराष्ट्र में हैं वो इकट्ठा आए और शिवसेना भवन के सामने ममता बनर्जी का त्रिपुरा में पराभव हुआ इसके लिए रुदाली सार्वजनिक रोने का कार्यक्रम करे। राष्ट्रगान को लेकर जिस तरीके से ममता बनर्जी ने अपमान किया, बीच में छोड़कर चली गई और उन्होंने बंद कर दिया, इसको कैसे देखा? देखिए, राष्ट्रगान का अपमान ये क्रिमिनल ऑफेंस है। इस प्रकार का अगर एक मुख्यमंत्री इस देश की राष्ट्रगान का अपमान करती है, यह बहुत संगीन और गंभीर बात है। और ऐसे कर्तृत्व, वक्तृत्व और नेतृत्व का समर्थन शिवसेना करती है, उससे भी गंभीर है। आशीष, जिस तरह से एनसीपी और कांग्रेस में विरोधाभास नजर आ रहा है ममता की मुलाकात के बाद, आपको लग रहा है कि जिस अस्थिरता को लेकर लगातार आप लोग बात कहते थे वो धीरे धीरे सामने आ रहा है? देखिए, हम इनके आपसी झगड़े पे कमेंट नहीं करना चाहते क्योंकि ये मजबूरी में इकट्ठा है। जो मजबूरी में इकट्ठा है वो मजबूती की बात नहीं कर सकते और इसके लिए मजबूरी में है। ये अपने अस्तित्व की लड़ाई लड़ रहे हैं। सामान्य भारतवासियों ने इनको भगा दिया है, उनका समर्थन नहीं किया है, तो इकट्ठा आकर कहीं ना कहीं एक दूसरे को मैं भी हूं ना, इस प्रकार का इनका प्रयास है। कांग्रेस के नेताओं का ममता बनर्जी का खुलेआम विरोध न उसकी मजबूरी है या कमजोरी? इनकी कांग्रेस की तो एक कमजोरी है। भाई ममता बनर्जी का विरोध करेंगे तो राष्ट्रवादी वालों ने अगर फटकारा तो क्या करे? शिवसेना ने झिड़कारा तो क्या करे? सत्ता के लोलुप कांग्रेस, निर्बुद्ध कांग्रेस, अस्तित्वहीन कांग्रेस, भूमिकाहीन कांग्रेस अब देश में कहीं बची थी वो भी नहीं बचेगी। सर, परमवीर सिंग यांच्या निलंबनाची फाईल आता मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर आहे आणि त्यांचं निलंबन होईल। माझा पहिला सवाल आहे की या महाराष्ट्र विकास आघाडी मधले एक मंत्री भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारत होते की परमवीर सिंग गायब झाले, भाजपने उत्तर द्यावं।
त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही देशासमोर खोटं का बोललात हे आधी स्पष्ट करावं. आजही आमचं म्हणणं आहे, परमवीर सिंग यांना महाराष्ट्र विकास आघाडी अभय देते, वाचवते. त्यांना परागंदा होण्याच्या सगळ्या मार्गांची पेरणीच महाराष्ट्र विकास आघाडी करते. उद्या जर ते परागंदा झाले तर ज्या राष्ट्रात जातील तिथे त्यांना पॉलिटिकल असायलम मिळावं यासाठी सर्वस्वी खऱ्या खोट्या ज्या काही, मला त्याच्यावर भाष्य नाही करायचंय, केसेस सरकार विरोधी बोलल्यामुळे दाखल करते. कायद्याचं राज्य आहे, कायद्याने चाला. निलंबन असेल तेही कायद्याने असेल ते बघून करा. एकीकडे अशी माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांनी या निलंबनाच्या तर दुसरीकडे गृहमंत्री म्हणतात की मला याबद्दल अजून काहीच माहिती नाही. मला वाटतं यांचा एकमेकात संवाद नाही, एवढ्या गंभीर विषयावर एकमेकाशी चर्चा नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचे दुर्दैवाने हाल हे तिन्ही पक्षांचं सरकार स्वतःचा अहंकार जोपासण्यामध्ये करतंय. हाच महाराष्ट्रद्रोह है. परमवीर सिंह को लेकर के जिस तरीके से फाइल सिग्नेचर करने की बात सामने आ रही है, देखिए ये तीनों दल आपस में चर्चा नहीं करते, अभी स्पष्ट हो रहा है. मैं परमवीर सिंह की फाइल के ऊपर भाष्य नहीं करूंगा, इतना ही कहूंगा कानून का राज है, कानूनन तरीके से चलिए. पहला तो मेरा सवाल है कि महाराष्ट्र सरकार के एक मंत्री ने खुलेआम प्रेस लेकर कहा था कि भारतीय जनता पार्टी जवाब दे कि परमवीर सिंह क्यों नहीं मिल रहा है. आज परमवीर सिंह आए हैं, इंक्वायरी के सामने आए हैं, तो वो झूठ क्यों बोल रहे थे? वो महाराष्ट्र के एक मंत्री, पहले तो उसका उत्तर दे. मेरा तो दावा है, कहना है कि परमवीर सिंह को बचाने का काम ही महाराष्ट्र विकास आघाड़ी की सरकार कर रही है. कहीं ना कहीं उनको इस देश से बाहर जाने के लिए भी तो मदद न करे, ऐसी आशंका हमारी है.